अरे या 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 भविष्यातले मुख्यमंत्री. अरे हरवी, यांच्यावर एक फोटो काढ आपला. काय माहिती त्यांना परत वेळ भेटेल का नाही. और भाई कैसा चल रहा है? तुझ्या एनजीओचा काल तू कसला व्हिडिओ टाकला होता ग्रुपवर? अरे 15 ऑगस्ट निमित्त कार्यक्रम ऑर्गनाईज केलाय. चिक्कू चाळीतल्या मुलांसाठी स्पर्धा आयोजित केल्यात. शाळेच्या वस्तू गिफ्ट करणार आहोत दासोबा अण्णांच्या हस्ते. त्यांच्याच पार्टीकडून स्पॉन्सरशिप मिळाली आहे इव्हेंटला. काय सांगतोस, मस्तच रे बाबा. अरे असे अजून 5 कार्यक्रम आहेत पुढच्या 4 महिन्यात. सगळं स्पॉन्सर अण्णांनीच केले. कडक माई. पण या इव्हेंटचा फायदा काय आहे? आय मीन बेसिकली हे डोनेशन आहे ना? या गुड पॉइंट. बट यात तुमचा काय फायदा आहे? कसं असतं ना, एनजीओजना असं इव्हेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट कडून फंडिंग मिळतं आणि हे सगळं सोशल कॉज साठी आहे. यातून शिकण्यासाठी एनकरेज करतो आम्ही मुलांना आणि शिक्षणाचं महत्त्व समजून सांगतो. ओ ग्रेट, भारी यार. बरेच एनजीओ तर असे आहेत जे रस्त्यावरचे भिकारी असतात त्यांना विकेंड्सला वगैरे अन्नदान करत असतात. काही एनजीओज मानसिक आजारांची जनजागृती मोहीम काढत असतात. भारतभर वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर काम करणारे लोक आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत. या खरंच आपला देश आहेच भारी. अरे आपल्या भाषणप्रभू जागा माहिने घेतली आहे. स्पीकिंग ऑफ, आहे कुठे तो? 15 ऑगस्टचा काहीतरी कार्यक्रम करायचा आहे, तोच गायब आहे. अरे खरंच आहे कुठे तो? हाय गाईज, काय चाललंय? हा भाई काय नाही, असंच आपला भारत महान आहे याच्यावर बोलणं चालू आहे. हो मग भारत आहेच मान. एवढे सण असतात, त्याच्यामध्ये एवढ्या सुट्ट्या असतात. हे फक्त भारतातच घडत असेल ना. युकिडी तुला सुट्ट्यांची पडली? विचार कर, भारतात कितीतरी सारे कल्चर आहेत. एवढी सगळ्या बाबतीत विविधता आहे आणि तरी त्यामध्ये एकता आहे. सगळ्यात मोठी लोकशाही आहे भारत जगामध्ये. आय थिंक इंडिया इज ग्रेट बिकॉज ऑफ इट्स हिस्ट्री. किती जुना इतिहास आहे आपला. लिटरेचरमध्ये पण किती सुंदर सुंदर डिस्क्रिप्शन केलं आहे त्या वेळच्या गोष्टींचं. हो, कितीतरी हिस्टोरिकल फिगर्स आहेत ज्याच्यामुळे भारत प्रसिद्ध आहे. आय ॲग्री, भारत महानच आहे. भारत महान आहे पण आपल्या टेक्नॉलॉजीमुळे. रिमेंबर, इस्रो हे चीपेस्ट मंगळयानाचं सक्सेसफुल लॉन्च केलेलं आहे. एकाच वेळेस सगळ्यात जास्त सॅटेलाइट लॉन्चचं पण रेकॉर्ड भारताकडेच आहे. मुकुल, तू अजून शांतच आहे. तुला नाही वाटत आपला भारत देश महान आहे? नाही, भारत महान नाहीये. तू महावीर, तू सांग मला, तुझी एनजीओ शिक्षण प्रसारासाठी एवढे कार्यक्रम ऑर्गनाईज करत असती, त्यासाठी वेगळ्या पक्षांकडून तुम्ही एवढी स्पॉन्सरशिप घेता, मग त्याच पैशांमध्ये तुम्ही झोपडपट्टीतल्या गरिबांच्या नाहीतर चौकामध्ये भीक मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च का नाही उचलत? तू मागे मला एकदा म्हणाला होतास की झोपडपट्टीतली मुलं मोठी होऊन टुकार होतात, वाईट मार्गाला लागतात. का नाही होणार? साधी गोष्ट आहे, त्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहनाची नाही तर आर्थिक मदतीची गरज आहे. मग का नाही त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलत तुम्ही? यामुळे तुमची एनजीओ काही गरीब नाही होणार आहे, फक्त त्या पॉलिटिकल पक्षांची वोट बँक कमी होणार आहे. आणि तू हरवी, तू मगाशी एवढा अभिमानाने म्हणत होतास की भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे म्हणून. अमेरिका लोकशाही आहे, कॅनडा लोकशाही आहे, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, जर्मनी, जपान, स्पेन, नॉर्वे लोकशाही प्रधान देश आहेत. 2017च्या डेमोक्रेसी इंडेक्स नुसार जगातली 66% लोकसंख्या ही लोकशाही प्रधान देशामध्ये राहते. आणि तू चिन्मय, भारत महान असणाऱ्या जगातून जर का चुकून आसपास नजर टाकून पाहिलीस तर काही गोष्टी कळतील तुला. एक म्हणजे भारत महान आहे हे विधान सिद्ध करणारा एकही पुरावा अस्तित्वात नाहीये. भारत साक्षरतेमध्ये 168 आहे, लोकशाहीमध्ये 32 आहे, भाषेच्या विविधतेमध्ये 14 आहे, सामाजिक प्रगतीमध्ये 93, रोजगारीमध्ये 42 आणि सैन्य शक्तीमध्ये कालपर्यंत 4था असणारा भारत आज 5वा आहे. भारत पहिला आहे ते फक्त फळ निर्यात, चित्रपट निर्मिती आणि मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत. आणि सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे महिलांच्या असुरक्षिततेमध्ये सुद्धा भारत पहिला आहे. आता या सगळ्यामध्ये तुझ्यासारख्या 20 वर्षांच्या पप्पांचा लाडका असणाऱ्या मुलाची काही चूक नाहीये. पण तू, मी, आपण सगळेच विदाउट डाऊट आतापर्यंतच्या सगळ्यात खराब पिढीचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे जेव्हा तू म्हणतोस की भारत महान आहे, आय डोंट नो व्हॉट द फक यू आर टॉकिंग अबाउट. ताजमहल, नुसता ताजमहल. हो, होता एकेकाळी भारत महान. आपण बरोबर होतो, त्यांची बाजू राखली, सत्यासाठी लढलो, स्वातंत्र्यासाठी झगडलो, नैतिकतेसाठी कायदे केले, ते पाळण्याची शिस्त देखील लावली, गरिबी मिटवण्यासाठी प्रयत्न केले, स्वराज्याच्या संघर्षामध्ये कितीतरी बलिदान दिलं. आपला पैसा उपाशी पोटांची भूक घालवण्यासाठी वापरला आणि कधी कोणापुढे भीक मागण्यासाठी हात नाही पसरले. नवीन तंत्र निर्माण केली, तंत्रज्ञानामध्ये अशक्यप्राय प्रगती केली, खगोल संचारामध्ये जगापुढे रेकॉर्ड्स करून ठेवले, गणितामध्ये क्रांती घडवून आणली. जगाच्या इतिहासातली पहिली युनिव्हर्सिटी भारतामध्ये आहे. भारताने जगाला उच्च संस्कृती आणि महान कलाकार दिले. आपण आकाशाला हात लावण्याची स्वप्न पाहिली, बुद्धिमत्तेची महत्वाकांक्षा ठेवली, कधी त्यांना क्षुल्लक नाही मानलं. आपण सर्वांसाठी हक्क आणि मदतीचे हात दिले आणि कोणत्या हल्ल्याने घाबरून गेलो नाही, डगमगलो नाही, उलट अन्यायाशी 2 हात करण्याची तयारी ठेवली. महान व्यक्तिमत्वांकडून समाजामध्ये जागरूकता निर्माण केली, ज्याचा आपल्याला आजही आदर आहे, अभिमान आहे. भारताची महानता आहे ती त्याच्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये.
मात्र सामाजिक परिस्थितीमुळे आज ती सगळी महानता धुळीला मिळू लागली आहे. एक विचार करा, जेव्हा एवढे टुरिस्ट भारतातल्या प्रेक्षणीय ठिकाणी भेटी द्यायला येतात तेव्हा इथं आल्यानंतर ज्यांना फोटो काढायचे असतात ते इथल्या गरिबीचे, लोकांनी अस्वच्छ केलेल्या वास्तूंचे, अतिथी देवो भव अशी परंपरा असणाऱ्या भारतीय समाजाकडूनही त्यांना दुय्यम पद्धतीची वागणूक मिळते. अशा समाजाला म्हणताय तुम्ही महान? आज कोणताही न्यूज चॅनल लावून बघा, तुम्हाला गुन्हेगारीच्या आणि घोटाळ्यांच्याच बातम्या दिसतील. अशा समाजाला म्हणताय तुम्ही महान? शेतीमालाच्या निर्यातीमध्ये जगामध्ये अव्वल असणारा कृषीप्रधान देश आपला, या देशात शेतकऱ्याला मरण जगण्यापेक्षा स्वस्त वाटू लागले. अशा समाजाला म्हणताय तुम्ही महान? धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली आपली वैचारिक पातळी इतकी संकुचित झाली आहे की शिवाजी जन्माला यावा तोही शेजारच्या घरात, अशी धारणा झालेल्या समाजाला म्हणतोय आपण महान? ज्या देशात स्त्रियांचा आदर करा हे मोहिमा घेऊन सांगावं लागतं, अशा समाजाला म्हणताय तुम्ही महान? एखादा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे तो प्रॉब्लेम आहे हे मान्य करणे. भारत आत्ता महान नाहीये, पण तो बनवला जाऊ शकतो.